आता जग फक्त इंग्रजीचं राहिलेलं नाहीये. ही आता एक म्हणजे खूप ढोबळ संकल्पना आहे आणि ती एक भ्रामक संकल्पना आहे की जग इंग्रजीचं आहे. नाही, इंग्रजी बरोबर त्या त्या देशाचं म्हणजे मल्टीनॅशनल आणि मल्टीकल्चरल म्हणतो ना, एक मल्टीलिंग्वल झालेला आहे. तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे, परंतु इंग्रजी बरोबर आणखी एखादी युरोपियन पौरात्य भाषा आली तर तुम्हाला ते करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळेच काय म्हणजे मी एक उदाहरण देतो. आपल्या इकडे इंग्रजीच्या संधी माहित आहेत, परंतु परकीय भाषेमध्ये काय संधी आहेत ते खूपच कमी जणांना माहिती आहे. आता ही परकीय भाषेच्या संधी कुठं आहेत? म्हणजे तुम्ही जर मोठ्या शहरांमध्ये गेला, पुणे, मुंबई किंवा हैदराबाद, बँगलोर, दिल्ली, इथं परकीय भाषेचं एक मार्केट आहे ते पहिल्यापासून वेल एस्टॅब्लिश्ड आहे ओव्हर द लास्ट 25 इयर्स. पण आपल्या इकडे छोटे छोटे शहर आहेत तिथं अजूनही परकीय भाषेमध्ये काय काय संधी माहितीच नाही. बरोबर, कारण तेवढा व्ह्यूज डेव्हलप झालेला नाही. परकीय भाषा शिकून तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये जॉब मिळू शकता, तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकता, तुम्ही इंटरप्रेटर म्हणून काम करू शकता, तुम्ही कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये ट्युटर म्हणून काम करू शकता, ऑनलाईन ट्युटर करू शकता, तुम्ही प्राध्यापक बनू शकता. म्हणजे परकीय भाषा शिकल्यामुळे तुमच्याकडे करिअरच्या बऱ्याचशा सबटायटल्स करू शकता, बरेचशी कवाडं तुमच्याकडे ओपन होतात. बरोबर.